माझं नाव जान्हवी आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते. मला 2 भाऊ होते आणि माझे आई वडील देखील होते. माझं शिक्षण पूर्ण होताच माझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलं. माझ्या आई वडिलांनी त्या स्थळासाठी लगेचच होकार दिला आणि अशा प्रकारे माझं लग्न झालं. माझं लग्न एका श्रीमंत मुलासोबत झालं, जो मुलगा दिसायला सुंदर होता आणि त्याचं कुटुंबही नव्हतं. तो एकटाच राहत होता. त्याचं खूप मोठं घर होतं आणि व्यवसाय देखील उत्तम होता. हे सगळं पाहून माझ्या वडिलांनी माझं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं. माझ्या नवऱ्याचं नाव अनिल होतं. अनिल माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मी देखील त्याच्यावर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या 5 महिन्यातच अनिलला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. अनिलच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे तुटून गेले होते. मला वाटतच नव्हतं की माझ्यासोबत असं काही होऊ शकतं. मी अनिल सोबत खूप आनंदी होते. अजून आम्हाला मूलबाळ नव्हतं. त्याच्या आधीच अनिल मला सोडून गेला. अनिलच्या मृत्यूनंतर माझे आई वडील म्हणत होते की ते मला त्यांच्यासोबत घरी घेऊन जातील. माझ्या घरी 2 वहिनी देखील आल्या होत्या. आजच्या समाजाची कला मला पूर्णपणे कल्पना होती. माझी इच्छा नव्हती की विधवा म्हणून त्या घरात जाऊन भाऊ वहिनी माझ्यावर नाराज व्हावेत. अशा प्रकारे मी ऐन तारुण्यात विधवा झाले. लोक म्हणू लागले की तुला दुसरं लग्न करायला पाहिजे, परंतु मला तसं अजिबात वाटत नव्हतं. अनिलच्या घरी कोणच नव्हतं आणि घर खूप मोठं होतं. मला त्या घरात मान सन्मान सगळा मिळाला होता. मी घाबरायचे, कारण दुसरं लग्न केल्यावर आयुष्य अधिकच अवघड होईल का असं वाटायचं. त्यामुळे मला दुसरं लग्न करायचं नव्हतं आणि माहेरी परत जाण्याची इच्छा देखील नव्हती. मला वाटत होतं की मी माझ्या नवऱ्याच्या घरातच राहायला हवं. घर खूप मोठं होतं, त्यामुळे एकटीला खूप भीती वाटायची. रात्री कुंत्री भुंकली की माझं हृदय धस्स व्हायचं. मला असं वाटायचं की आता माझं हृदयच थांबलं आहे. मी आधीपासूनच अशी भित्री नव्हते, परंतु अनिलच्या मृत्यूनंतर मला अशी भीती वाटू लागली. छोट्या छोट्या गोष्टीवर मला भीती वाटायची. माझ्या प्रत्येक रात्री अशाच भीतीतून जात होत्या. माहित नाही ती भीती कधी माझ्या आयुष्यातून निघून जाणार होती. हाच विचार करत आणि रात्र जात होते. माझ्या नवऱ्याचा व्यवसाय चांगला असल्यामुळे मला काम करण्याची गरज नव्हती. खूप पैसा होता, जो माझ्यासारख्या एकट्या स्त्रीसाठी पुरेसा होता. मी सुशिक्षित आणि समजूतदार होते. विचार केला मुलांना ट्युशन घेईन, पण मग माझ्या मनात आलं की का नाही घराचा खालचा भाग भाड्याने देऊ. अशाने मला घरात काहीतरी कंपनी मिळेल आणि दिवसही निघून जाईल. रात्री मला एकटीला भीती देखील वाटणार नाही. मी ठरवलं की मला घर भाड्याने द्यायला हवं, पण सभ्य कुटुंबाला देणार. एकट्या पुरुषाला देण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण मी एकटी आणि तरुण होते. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी मी फारसे बोलायचे नाही, पण आता मला भाडेकरू पाहिजे होते, म्हणून सर्वांना सांगितलं की सभ्य कुटुंबच हवं आहे. 2 दिवसात माझ्या दारावर थाप पडली. सकाळची वेळ होती आणि दाराची बेल वाजत होती. मी दरवाजा उघडायला गेले तेव्हा हे पाहून आश्चर्यचकित झाले की बाहेर एक वयस्कर स्त्री आणि एक तरुण मुलगा उभा होता. मी त्यांना हॉलमध्ये बसवलं आणि विचारलं की मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कोण आहात. तो मुलगा बोलू लागला की तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे ना, त्याबाबत बोलायला आलो आहोत. आम्ही ऐकलं आहे की तुम्ही एका फॅमिलीच्या शोधात आहात. आम्ही दोघेच या घरात राहू इच्छितो. आमच्याशिवाय इथे अजून कोणीच नाही येणार. मी म्हणाले, हो, तुम्ही बरोबर बोलताय. मी एका सभ्य भाडेकरूच्या शोधात होते. मला माझ्या घराचा खालचा भाग भाड्याने द्यायचा आहे. तुम्ही दोघं, आई आणि मुलगा, या घरात राहू इच्छिता का? तेव्हा ती वृद्ध स्त्री बोलू लागली की मी त्याची आई नाही तर बायको आहे. हे ऐकून मी अगदी थक्क झाले. मला कळत नव्हतं की त्या मुलाने त्या बाईमध्ये असं काय पाहिलं असेल. तो मुलगा दिसायला अगदीच देखणा होता आणि त्याचं नाव महेश होतं. तर ती वृद्ध स्त्री माधुरी, तिचं वय अंदाजे 50 वर्ष असावं. 50 वर्षाच्या बाईने तरुण मुलासोबत लग्न करणं ही माझ्यासाठी खूपच आश्चर्याची गोष्ट होती. मी म्हणाले, सॉरी जर माझ्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. मला माहित नव्हतं की तुम्ही दोघं नवरा बायको आहात. तेव्हा ते हसून म्हणाले की काही हरकत नाही. तो तरुण महेश बोलू लागला की मॅडम, तुम्ही तुमचं घर आम्हाला भाड्याने द्याल का? आम्हालाही राहायला जागा हवी आहे आणि तुम्हालाही भाडेकरूची गरज आहे. मी म्हणाले, हो नक्कीच, मी तुम्हाला या घरात राहण्याची परवानगी देते. ही घ्या खोलीची चावी आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन या. महेश माधुरीकडे हसून बघत म्हणाला, भाडं तुम्ही जे सांगाल ते आम्ही देऊ. हे ऐकून मला खूप समाधान वाटलं, कारण मला जसे भाडेकरू हवे होते तसेच मिळाले होते. मी त्यांना चाव्या दिल्या आणि सांगितलं की तुमचं सामान घेऊन या. थोड्या वेळातच ते लोक त्यांचं सामान घेऊन आले आणि त्यांनी सर्व सामान लावलं. दिवस असाच निघून गेला आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळी मी विचार करत होते की कदाचित महेशने माधुरीमध्ये काहीतरी विशेष पाहिलं असेल.
म्हणून तो तिच्यासोबत लग्नाला तयार झाला. काहीही असो, मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि स्वयंपाकासाठी किचन मध्ये गेले. स्वयंपाक करताना आईचं बोलणं आठवलं, आसपास कोणी नवीन आलं तर त्यांना एक वेळचं जेवण दे, कारण त्यामुळे आनंद मिळतो. समजत नाही त्यांना जेवण मिळतंय की नाही. याच विचाराने मी माधुरी आणि महेशसाठी जेवण बनवलं. रात्र झाली होती आणि मी जेवण पॅक केलं. जसे मी खाली गेले आणि दार ठोठावलं, आतून कोणीच उघडला नाही. काही वेळ वाजवल्यानंतर मला वाटलं की ते थकले असतील आणि झोपले असतील, म्हणून मी परत वळले. तेवढ्यात दार उघडलं आणि महेश दारात उभा होता. महेश बोलू लागला, अरे जान्हवीताई, तुम्ही इथे काय करताय? त्याने माझ्या हातातलं जेवण पाहिलं आणि बोलू लागला, जान्हवीताई, तुम्हाला जेवण आणण्याची काय गरज होती? माधुरी किचन मध्ये जेवणच बनवत आहे. मी म्हणाले, काही हरकत नाही, हे तर माझं कर्तव्यच आहे. आज तुम्ही माझ्यासाठी पाहुणे आहात, त्यामुळे मी तुमच्यासाठी जेवण बनवून आणलं आहे. उद्यापासून तर आपल्याला एकाच घरात कुटुंबासारखं एकत्र राहायचं आहे. मी महेशला विचारलं, माधुरीताई कुठे आहेत? असं बोलत मी किचनकडे वळले तेव्हा अचानक महेश माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, अरे माधुरीचं डोकं खूप दुखत होतं म्हणून ती खोलीत झोपली आहे. मी म्हणाले, पण ती तर किचन मध्ये जेवण बनवत होती ना? महेश म्हणाला, नाही, जेवण करताना अचानक तिचं डोकं खूप दुखायला लागलं आणि ती जाऊन झोपली. तिला आता झोप लागली असेल. जर तिला अर्ध्या झोपेतून उठवलं तर तिचं डोकं अजून दुखेल. तुम्हाला तर माहित आहे तिचं वय झालं आहे आणि ती आजाराने त्रस्त आहे. हे ऐकून मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे माझ्या घरी आले. वर आल्यावर मी जेवण केलं आणि झोपले. विचार करत होते की महेशने तो विषय किती हुशारीने फिरवला होता. सुरुवातीला म्हणाला की माधुरी स्वयंपाक करत आहे आणि नंतर जेव्हा मी किचनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सांगितलं की ती झोपली आहे. माहित नाही तो काय करत होता आणि त्याला नक्की काय बोलायचं होतं. मी विचार केला की जाऊ द्या, मला काय करायचं आहे. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मी विचार केला की मी माधुरी ताईला मोठ्या बहिणीसारखं मानेन आणि आम्ही दोघी त्या घरात एकत्र गप्पा मारत बसू. तसंच ती आणि मी दोघी एकट्याच आहोत. आम्ही एकमेकांना आधार होऊ आणि बोलून मन हलकं करू. हळूहळू मी त्यांच्या आयुष्यातली गोष्टी जाणून घेईन. विशेषतः त्यांनी महेश सोबत का लग्न केलं. मी विचार केला की माधुरी मला थँक्यू म्हणायला नक्कीच येईल, कारण मी त्यांच्यासाठी जेवण आणलं होतं. त्यामुळे त्यांचं हे कर्तव्य होतं की त्यांनी माझे आभार मानावेत. काही लोक असतात की त्यांना काही भेट मिळाल्यानंतर समोरच्याला थँक्यू बोलल्याशिवाय शांतता मिळत नाही, पण माझा हा अंदाज पूर्णपणे चुकीचा निघाला. रात्री उशिरापर्यंत माधुरी माझ्याजवळ थँक्यू म्हणायला आली नव्हती. विचार केला की काही हरकत नाही, सकाळी मी त्यांना भेटेल तेव्हा कदाचित ती माझे आभार मानेल. मला धन्यवादाची गरज नव्हती, परंतु मला माधुरी ताईंशी बोलायचं होतं. आजची रात्र माझी अतिशय शांत जाणार होती, कारण आता घरात भाडेकरू आले होते, त्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नव्हती. आता घरात कोणीतरी आहे हा विचारच मला बेफिकीर करत होता. आता मला कुत्र्यांच्या आवाजाची देखील भीती वाटत नव्हती. जेव्हा माझा नवरा अनिल जिवंत होता तेव्हा मला हा आवाज सुद्धा कधीच ऐकू यायचा नाही. कदाचित तेव्हा भीती सुद्धा वाटत नव्हती, कारण त्याच्या सावलीत मी सुरक्षित होते. माझा नवरा अनिल माझ्यावर खूप प्रेम करायचा. प्रत्येक रात्री मी त्याची आठवण काढून रडायचे. असेच विचार करत मला झोप लागली. अचानक अर्ध्या रात्री माझे डोळे उघडले. माहित नाही का, पण मध्यरात्री झोप उघडली होती. मला खूप भीती वाटत होती. जोर जोरात कुत्रे ओरडण्याचा आवाज येत होता. जणू काय एखादी बाई खूप वेदनेत आहे आणि मदतीसाठी ओरडत आहे. माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. मी बेडवर पडले आणि माझे कान झाकले जेणेकरून तो आवाज मला ऐकू येऊ नये, पण आवाज काही थांबत नव्हता. मी खूप तणावात होते. शेवटी पहाटे 6 वाजता आवाज थांबला. तेव्हाच मला जरा शांत वाटलं. काही वेळातच मला इतकी गाढ झोप लागली की मला समजलं नाही कधी सकाळचे 10 वाजले. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 10 वाजले होते. मी घाबरून उठले आणि लगेच चहा बनवला. हातपाय धुवून मी चहा घेऊन गॅलरीत आले. गॅलरीतून पाहिलं तर महेश गल्लीमध्ये उभा राहून कोणासोबत तरी फोनवर बोलत होता. असं वाटत होतं की तो कुठेतरी जात आहे. फोनवर बोलता बोलता त्याची नजर वर आली. त्याने मला पाहिलं आणि मला पाहून हसला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. कदाचित तो ऑफिसला गेला असावा. त्याच्या एकूण अवतारावरून तो कामावर जात असल्याचं जाणवत होतं. मी विचार केला की आता माधुरी सोबत बोलण्याची चांगली संधी आहे, कारण ती जेव्हापासून घरी आली होती तेव्हापासून तिची आणि माझी भेट झालेलीच नव्हती. माझी तिच्यासोबत बोलण्याची खूप इच्छा होती, पण असं वाटत होतं की ती मला भेटू इच्छितच नव्हती. मी विचार केला की पटकन सगळं आवरते आणि मग माधुरी ताईंच्या जवळ जाऊन बसते. पटापट सगळी कामं आटपून मी खालच्या भागात आले. महेश तिथे हजर नव्हता. तो खरोखरच कामावर गेला असावा असं वाटत होतं. मी दार वाजवलं, पण दार आतून बंद होतं. मी पुन्हा दरवाजा ठोठावला, तरीही आतून कुणीही दरवाजा उघडला नाही. मी विचार करत उभे होते की इतका वेळ दरवाजा ठोठावत असताना कोणी उघडत का नाहीये. थोड्या वेळाने आतून आवाज आला, जान्हवीताई तुम्ही आहात का? तो आवाज माधुरी ताईंचाच होता.
मी म्हणाले, माधुरीताई दार उघडा, मीच आहे जान्हवी. तेव्हा माधुरीताईने दरवाजा उघडला. त्यांना पाहिलं तर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी जरा हैराणच झाले. त्यांनी मला आत यायला सांगितलं आणि सोफ्यावर बसवलं. मग त्या बोलू लागल्या की आतमध्ये कोणाला घ्यावं की नाही हेच समजत नाही, म्हणूनच मी खूप विचार करून दरवाजा उघडला. मी म्हणाले, माधुरीताई हा परिसर तुमच्यासाठी नवीन आहे, इथे कोण येणार? त्यावर त्या म्हणाल्या की तुम्हाला माहित नाही माझं आयुष्य कोणत्या वळणावर आहे. त्या खूप टेन्शन मध्ये दिसत होत्या. मी विचारलं, माधुरीताई तुमच्या डोळ्यात अश्रू, तुम्ही रडत आहात का? त्या म्हणाले, हो. मी काय सांगू तुम्हाला माझी कहाणी, मी खूप तणावात आहे. मी म्हणाले, तुम्ही मला सगळं काही सांगू शकता माधुरीताई. तेव्हा त्या बोलू लागल्या की माझा नवरा, माझ्या नवऱ्याला मी अजिबात आवडत नाही, कारण तो खूप लहान आहे. त्याला असं वाटतं की त्याच्या वयाची एखादी मुलगी त्याला मिळाली पाहिजे. माझं वय जास्त आहे आणि त्याच्या दृष्टीने मी चांगले दिसत नाही. माझं मन त्यांच्यासाठी खूप हळहळलं. त्या खूपच अस्वस्थ होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांना असं वाटतं की त्यांचा नवरा त्यांना फसवत आहे आणि त्याचा दुसरं कोणासोबत तरी अफेअर आहे. तो सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा तो खूप घाणेरडा बोलतो आणि कधी कधी हात देखील उचलतो. मी विचारलं, माधुरीताई तुम्ही ठीक आहात ना? माधुरीताई बोलू लागल्या, हो, सांगायला गेलं तर मी ठीक आहे. माझ्याजवळ जगातील प्रत्येक गोष्ट आहे, पैसा, कपडे, ऐशो आराम, पण त्या सर्वांमध्ये एक गोष्ट नाही, ते म्हणजे आनंद, ते सुख जे एका स्त्रीला मिळायला हवं असतं. माधुरीताईंचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी म्हणाले, माधुरीताई तुम्ही मला सांगा, मी तुमच्यासाठी काय करू शकते? मला खरोखरच तुमची मदत करायची आहे. माधुरीताई म्हणाले की माझी मदत तर माझ्या सख्ख्या लोकांनी केली नाही, मग तुम्ही कशी करणार? माझा नवरा कधीही मला सोडण्याची धमकी देतो. माझं या जगात असं कोणीच आहेच नाही. आता तुम्ही सांगा, माझं वय झालंय, मी त्याला सोडून कुठे जाणार? कोण मला स्वीकारेल? माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, बाकी मला काहीच नको. मी म्हणाले, माधुरीताई मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे, तुम्ही मला सगळं सांगू शकता आणि मी नक्कीच तुमच्यासाठी नेहमीच प्रार्थना करेन. असं बोलून मी तिथून निघू लागले. तेव्हा माधुरीताईने मला आवाज दिला, जान्हवी तू कोणालाही हे सांगू नकोस. माझ्या नवऱ्याला तर अजिबात सांगायचं नाही, कारण जर त्याला कळालं तर तो माझ्यावर हात उचलेल. आणि हे देखील सांगू नकोस की तू इथे आली होतीस. मी म्हणाले, हो नक्कीच, काळजी करू नका, तुम्ही जसं सांगाल तसंच होईल. मी तुमच्या नवऱ्याला काहीही सांगणार नाही. असं बोलून मी वर आले. मला महेशचा खूप राग येत होता. जर त्याला त्याच्या बायकोला मारहाण करायची होती तर मग लग्न का केलं? जर त्याला त्याची बायको पसंत नव्हती तर माधुरीताई सोबत लग्न का केलं? मी विचार करत होते, काश महेशने माधुरीताईला कैदेत ठेवलं नसतं तर किती चांगलं झालं असतं. तसंही त्या बिचारीचं वय खूप झालं आहे. या वयात महेशने तिला अशा निर्बंधात ठेवायला नको होतं. जेव्हा तो स्वतः दुसऱ्यासोबत अफेअर करत आहे, तर माधुरीताईवर असे निर्बंध नसते तर आम्ही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी किंवा बहिणी झालो असतो. आम्ही आपापले दुःख शेअर केले असते. पण मी रोजच्या रुटीनवर लक्ष केंद्रित केलं आणि रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर पडले. रात्रभर झोप न लागल्यामुळे मध्यरात्र मी पुन्हा जागी झाले, कारण पुन्हा तेच होतं. एका स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज मी कान लावून ऐकलं तेव्हा वाटलं जणू हा आवाज अगदी जवळूनच येत आहे. मी विचार करत होते की हा आवाज कुठून येतोय, मला हे समजून घ्यायचं होतं. हळूहळू मी खोलीतून बाहेर आले. ओरडण्याचा आवाज आता अजून स्पष्ट ऐकू येत होता आणि मला कळलं की आवाज खालच्या भागातून येत आहे. आवाज करणारी स्त्री दुसरी कोणी नसून माधुरीताईच होती. एका क्षणासाठी तर मी स्तब्ध झाले. मग लगेच जिना उतरले. माधुरीताईबद्दल पहिल्या भेटीत माझ्या मनात आपुलकी निर्माण झाली होती आणि आता त्यांना त्रासात पाहणं असह्य होतं. मी जोरजोरात त्यांचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. बराच वेळ दरवाजा ठोठावत राहिले, पण कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यातही ठोठवण्याचा आवाज ऐकूनही आतला ओरडण्याचा आवाज कमी झाला नाही, उलट अधिकच वाढत गेला. माधुरीताईंचा आवाज खूपच जोरात येत होता. शेवटी थकून मी परत माझ्या खोलीत आले. रात्रीच्या या वेळेला मी कोणाकडे मदत मागणार होते, कारण प्रत्येक जण आपापल्या घरात झोपला होता. आज रात्री तर मला माधुरीताईंच्या काळजीने झोप देखील लागली नव्हती. त्यामुळेच मी गॅलरीत जाऊन बसले. वेळ पाहिली तर सकाळचे 5 वाजले होते आणि मी ठरवलं होतं की जसं महेशला बाहेर जाताना पाहीन तसंच त्याला आडवेन. सकाळचे 7 वाजले होते आणि दूधवाला दारावर आला. मी दार उघडायला गेले तेव्हा पाहिलं की महेश घरातून बाहेर निघतच होता. मला पाहताच तो थोडा गोंधळला होता. मी त्याला आवाज दिला, महेश थांब जरा. त्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसत होती. तो शांतपणे माझ्यासमोर उभा राहिला आणि स्वतःहून बोलू लागला, मला माहित आहे तुम्हाला काय विचारायचं आहे. तुम्हाला माधुरीची काळजी वाटत आहे ना, की ती रात्री का ओरडते. तो पुढे म्हणाला की मलाही तिची खूप चिंता आहे, पण माझ्याकडे काहीच उपाय नाही. जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा. मी पाहिलं की महेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो लपून पुसत होता. मी म्हणाले, तू आधी हे सांग, माधुरीताईला नेमकी काय अडचण आहे, तेव्हाच मी तुला काहीतरी उपाय सांगू शकेन. महेश मान वर केली
माझ्याकडे पाहून तो शांतपणे बोलू लागला. सर्वात मोठी अडचण ही आहे की ती माझ्यावर खूप संशय घेते. मी आश्चर्याने महेशकडे पाहिलं तेव्हा तो हलका हसला आणि म्हणाला की मी माधुरीसोबत माझ्या इच्छेनेच लग्न केलं आहे. माझ्या आणि माधुरीच्या वयात किती फरक आहे. माझी इच्छा असती तर मी एखाद्या तरुण आणि सुंदर मुलीशी लग्न करू शकलो असतो, परंतु मी सगळ्यांना सोडून माधुरीची निवड केली. ती निराधार होती, मला तिला आधार द्यायचा होता, म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं. पण ती माझ्यावर संशय घेते. काही दिवसांपूर्वी तुम्ही माधुरीला माझी आई समजल्या होत्या. महेश पुढे बोलू लागला की माझ्याकडून फक्त एक चूक झाली की मी तिला निराधार समजून लग्न केलं. ती माझ्या घरी नोकराणीचं काम करत होती. हे पाहून मला खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच मी ठरवलं की तिला माझं नाव द्यावं. पण माझ्या घरच्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. मी माधुरीसाठी माझ्या कुटुंबाला देखील सोडलं. आता तुम्ही सांगा, मी माधुरीसोबत लग्न करून चूक केली आहे का की योग्य केलं आहे? माझ्या आई वडिलांना मला त्यांच्या संपत्तीतून त्यांनी मला बेदखल केलं आहे. माधुरीसाठी मी खूप साऱ्या संकटांचा सामना केला आहे. मला माधुरीला कोणत्याही परिस्थितीत आनंदी पाहायचा आहे, पण ती माझ्यासोबत नेहमीच यावरून भांडत राहते की माझं कुठलं तरी दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर आहे आणि मी लपून तिच्याशी फोनवर बोलतो. 2 वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांनी माझं लग्न एका श्रीमंत कुटुंबात ठरवलं होतं. ती मुलगी दिसायला सुंदर होती आणि माझा तिच्याशी साखरपुडा देखील झाला होता. ती माझ्या आई वडिलांच्या मित्राची मुलगी होती, परंतु मी माधुरीसाठी ते नातं देखील नाकारलं. तेव्हा माझे आई वडील म्हणाले की तू या बाईच्या प्रेमात आंधळा झाला आहेस. तुला हे देखील दिसत नाही की ती तुझ्या आईसारखी आहे. तू तिच्यासाठी आपलं कुटुंब सोडत आहेस आणि साखरपुडा मोडत आहेस. त्यांनी मला इशारा दिला की जर तू या नोकरानीशी लग्न केलंस तर आम्ही तुला आमच्या संपत्तीतून बेदखल करू. पण मी माझ्या आई वडिलांचं काहीच ऐकलं नाही. मी माधुरीसाठी साखरपुडा मोडला आणि घर सोडून बाहेर पडलो. मी माझ्या बायकोसोबत प्रामाणिक राहिलो आणि इतक्या कमी वयात देखील नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिलो. पण तिचं संशयास्पद वागणं पाहून मला खूपच एकटं वाटतं. मी विचार करतो की माधुरीला आधार देण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या आधाराचा त्याग केला, पण तिला याची कधीच जाणीव नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून ती माझ्यावर संशय घेते. तिचं असं म्हणणं आहे की मी अजूनही त्या मुलीशी फोनवर बोलतो जिच्यासोबत माझा साखरपुडा झाला होता. ती नेहमी म्हणते की तू माझा कधीच होऊ शकत नाही कारण तुझं लग्न नाईलाजाने माझ्यासोबत झालं आहे. मी रोज रात्री भांडतो आणि उगाच आरडाओरडा करते. याआधी अनेक घरमालकाने आम्हाला बाहेर काढलाय. लोकांना वाटतं की कदाचित मी माधुरीला मारहाण करतो म्हणून ती आरडाओरडा करते. त्यामुळे प्रत्येक 2-3 महिन्यांनी मला नवीन घर शोधावं लागतं, पण मला कुठे शांतता मिळत नाही. हे माझं 5वं घर आहे आणि इथे येऊन मी माधुरीला समजावलं होतं की मला शांतपणे जगू दे, पण तरी तिचं वागणं काही सुधारलं नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की माधुरी मानसिकदृष्ट्या आजारी झाली आहे. वय वाढल्यासोबत तिच्या मनात बदल झाले आहेत. मी तिच्यावर उपचार करून घेतोय, पण ती कधी कधी लोकांवर हल्ला करते. त्यामुळे मी तिला घराबाहेर पडू देत नाही. मी तिला सांगतो की कुणालाही घरात येऊ देऊ नकोस. हे सर्व ऐकून मला खूपच मोठा धक्का बसला होता. महेशचं बोलणं ऐकून वाटत होतं की तो खरं बोलत आहे. मी त्याला म्हणाले की मी तुला विनंती करते. महेश म्हणाला, सांग ना, काय सांगायचंय? मी म्हणालो, तू माधुरीला घरात असं बंद करून ठेवू नकोस. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन, कदाचित तिच्या परिस्थितीत काहीतरी सुधारणा होईल. हे ऐकून महेश टेन्शनमध्ये आला होता. तो म्हणाला की तुम्ही असं बोलताय कारण तुम्ही तिची अवस्था पाहिली नाही. जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती इतकी रागीट होते की माझ्यासाठी तिला सांभाळणं खूप कठीण होतं. जर तिने तुमच्यावर हल्ला केला तर त्याला दोषी कोण असेल? मी तुम्हाला नुकसान पोहोचू शकत नाही, त्यामुळे मी तुमची माफी मागतो, पण मी तुमचं म्हणणं मान्य करू शकत नाही. मी म्हणाले, जर माधुरीने मला काही नुकसान केलं तर मी तुला दोषी ठरवणार नाही, पण तिला असं कैदेत ठेवू नकोस. महेश माझ्याकडे निरखून पाहत राहिला. मग त्याने खिशातून चावी काढली आणि माझ्या हातात देऊन म्हणाला की ही घ्या दाराची चावी, पण जरा सावध राहा. जर ती तुम्हाला धोकादायक वाटली तर तात्काळ घरातून निघून जा. मी मान हलवली आणि महेश तिथून निघून गेला. मी टेन्शनमध्ये होते. शेवटी सत्य काय आहे? दोघांनी मला वेगवेगळी कहाणी सांगितली होती. मी माझ्या खोलीत गेले, कामं आटपली आणि नंतर चावी घेऊन माधुरीच्या खोलीत गेले. कुलूप उघडून आत गेले तर माधुरी सोफ्यावर बसलेली होती. ती खोल विचारात हरवून रडत होती. मी दार वाजवलं पण तिला आवाज आला नाही. जेव्हा मी जवळ गेले आणि आवाज दिला तेव्हा ती डचकली आणि अचानक उभी राहिली. तिला पाहून माझं हृदय धडधडायला लागलं. मी विचार केला की तू एकटी आहेस आणि मी देखील, म्हणून गप्पा मारायला आली. माधुरीताई मला पाहून रडू लागली आणि उठून मला मिठी मारली. रडतच म्हणाले की मला रडण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची गरज होती, ज्याच्यावर मी माझं डोकं ठेवून रडू शकेन. मी म्हणाले, माधुरीताई, तुम्हाला रडण्याची काहीच गरज नाही. तुमची लहान बहीण तुमच्या सोबत आहे. आज मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, तुम्ही रात्री का ओरडता? महेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माधुरीताईंना त्यांचं खरं कारण विचारू लागले. मला असं देखील वाटत होतं की महेशने तर मला मूर्ख बनवलं नसेल ना.
ती घाबरली आणि बोलू लागली की नाही, मी नाही ओरडत, मला काय गरज आहे ओरडण्याची, मी तर माझ्या आयुष्यात खूप खुश आहे, माझा नवरा माझी खूप काळजी घेतो. माधुरीताईंचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. कालच तर ती वेगळंच काहीतरी सांगत होती, आज मात्र काहीतरी वेगळं सांगत आहे. मग ती म्हणाली की मला तुझं घर पाहायचं आहे, की तुम्ही तुमचं घर कसं सजवलं आहे त्याचप्रमाणे मी देखील माझं घर सजवू इच्छिते, जेणेकरून माझा नवरा जेव्हा घरी येईल तेव्हा त्याला आवडेल. मी मान हलवत म्हणाले की ताई, तू माझ्यासोबत चल, मी तुला माझं घर दाखवते. मी माधुरीताईंना माझ्यासोबत घेऊन वर आले, परंतु मनात अजूनही त्यांच्या अचानक बदललेल्या वागणुकीचा विचार करत होते. माधुरीताईने अचानक आपला हात माझ्यासमोर केला, त्यावर जळाल्याचे निशाण होते. मी घाबरून विचारलं, हे काय झालं? तेव्हा माधुरीताई म्हणाल्या, काल मी तुला जे सांगितलं ते माझ्या नवऱ्याने कसं ऐकलं कळलंच नाही. कदाचित घरात कुठेतरी काहीतरी लावले आहे, ज्यामुळे सगळं रेकॉर्ड झालं होतं. तो माझ्यावर सतत नजर ठेवतो, म्हणूनच मी तुला सांगितलं की मी खुश आहे, पण ते खोटं होतं. खरं तर माझा नवरा मला रोज मारतो, त्यामुळे मी रात्री जोरजोरात किंचाळते. माझी काळजी ऐकून ती पुढे म्हणाली, जर तुम्हाला विश्वास नाही बसत तर माझ्या खोलीत कॅमेरा लावून पाहू शकता. रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनमध्ये दाखवली तर त्याला शिक्षा होईल आणि मी मुक्त होईल. मी तिला दिलासा देत म्हणाले, ठीक आहे, मी काहीतरी उपाय नक्कीच करेन. मी या सर्व प्रकरणात पूर्णपणे अडकले होते. महेशने आपल्या बायकोवर आरोप केले होते, तर माधुरीताई महेशवर आरोप करत होत्या. या दोघांचं बोलणं ऐकून माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं होतं. त्यांच्या शब्दाने माझ्यावर खूप मोठं संकट ओढवून टाकलं होतं. त्या दोघांचं वागणं अगदी निरागस दिसत होतं आणि दोघांच्या बाजूने गोष्टी बरोबर वाटत होत्या. सत्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे कॅमेरा लावणं. मी कॅमेऱ्यासाठी एका माणसाला बोलवलं होतं. अजूनही रात्री खालच्या मजल्यावरून ओरडण्याचे आवाज येत होते. सकाळी महेश भेटला तेव्हा तो म्हणत होता की माधुरीताईंची तब्येत बिघडत चालली आहे, परंतु रात्री माधुरीताई रडत सांगत होत्या की माझ्यावर अत्याचार वाढत आहे. मी त्यांना शक्य तेवढी मदत करायचं ठरवलं होतं. त्यांना हसवायचं, घर कसं सजवायचं याबद्दल सल्ले द्यायचे, त्यांची काळजी घ्यायचे. माधुरीताई एक वयस्कर स्त्री असल्याने घराची साफसफाई करायला त्रास होत होता, म्हणून मी त्यांची मदत करायची. त्यांच्या या कठीण काळात मी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत होते. माझी इच्छा होती की जर महेश गुन्हेगार आहे तर त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळवायला हवी आणि जर माधुरीताई आजारी आहे तर त्यांच्यावर त्वरित उपचार व्हायला हवेत. कॅमेरा येण्यासाठी अजून काही वेळ शिल्लक होता. आज संध्याकाळी जेव्हा मी जेवण केले तेव्हा ठरवलं की आजही मी माधुरीताईंना जेवण देऊन येते. तसं तर मी रात्रीच्या वेळी खालच्या मजल्यावर फारशी जात नसे, पण आज मला त्यांना जेवण द्यायचं होतं, म्हणून मी खाली गेले. जिना उतरत असताना माझ्या कानावर माधुरीताईंचा आवाज पडला. ती कोणाला तरी सांगत होती, आज पूर्ण तयारी झाली आहे, तू तिची काळजी करू नकोस, ती कमजोर आहे, तिला नियंत्रणात ठेवणं सोपं आहे. हे बोलणं ऐकताच मी ताबडतोब मागे फिरले. आता माझ्या समोर माधुरीताईंचा एक नवा चेहरा आला होता. माझ्या मनात विचारांचे वादळ उठलं होतं. मला असं वाटू लागलं की माधुरीताई खरोखर चुकीचे आहेत. ते रात्री कोणाला तरी घरी बोलावून काहीतरी गैरसोयीच करत असावी आणि मग जाणून बुजून जोरजोरात ओरडत असे, जेणेकरून लोकांना महेश वाईट वाटावा आणि ती तिची मनमानी करत राहावी. कॅमेरा येण्यासाठी अजून थोडा वेळ शिल्लक होता. मी माझ्या जुन्या मैत्रिणीला नंदिनीला फोन केला. ती एक लेडीज कॉन्स्टेबल होती. तिला सगळं सांगितलं. ती म्हणाली की माझ्या घरी ये आणि सत्य जाणून घे, मला तुझी आणि तुझ्या टीमची खूप गरज आहे. नंदिनी लगेच यायला तयार झाली. मी जेवण करून तिची वाट पाहत होते, पण नंतर मला झोप लागली आणि जेव्हा जागी झाले तेव्हा मी दवाखान्याच्या बेडवर होते. घाबरून इकडे तिकडे पाहिलं तर माझ्यासोबत नंदिनी उभी होती. मी विचारलं, नंदिनी, मी इथे कशी आले? मी दवाखान्यात काय करते? तेव्हा ती हसत म्हणाली, जान्हवी, तू खूप मोठा पराक्रम केला आहेस. खूप दिवसापासून आमच्याकडे तक्रार येत होत्या की एक गँग आहे जी लोकांच्या घरी भाडेकरू म्हणून राहते आणि नंतर घर लुटते. काल रात्री तुझ्या सतर्कतेमुळे आम्ही त्या टोळीला पकडू शकलो. मी आश्चर्याने विचारलं, कसं? नंदिनी सांगितलं, जान्हवी, तुझ्या घरी जी माधुरीताई भाडेकरू म्हणून राहत होती ती देखील या टोळीचा भाग होती. ती निराधार स्त्रियांच्या घरी राहतात आणि त्यांना फसवण्यासाठी नाटक करतात. नवरा बायकोवर आरोप लावतो, बायको नवऱ्यावर, आणि मग त्या स्त्रिया या भांडणात अडकून जातात. तुझ्या बाबतीत असंच घडलं. तू तिला तुझं घर दाखवलं, तुझे दागिने, मौल्यवान वस्तू, सर्व काही त्याचं उद्दिष्ट होतं, तुझं घर लुटून फरार होणं. काल रात्री त्यांनी तुझ्या जेवणात बेशुद्धीचं औषध टाकलं होतं, पण देवाच्या कृपेने आम्ही वेळेत पोहोचलो. मी शून्य झाले होते. लोक खोटं बोलून दुसऱ्यांना लुटण्याच्या किती खालच्या थराला जातात. मला त्या दोघांचं वागणं अगदी खरं वाटलं होतं. देवाचे आभार मानावे लागतील की त्याने मला वाचवलं. आता पुन्हा भाडेकरू ठेवायला मला खूप भीती वाटते. आता मी एकटीच आहे, पण खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटेपणच चांगलं आहे. आजकाल कुणावरही विश्वास ठेवता येत नाही, त्यामुळे मी माझ्या एकटेपणात खुश आहे. आता मी गरीब मुलांना ट्युशन देते, त्यांच्याकडून पैसे घेत नाही. मुलं माझ्यासोबत दिवसभर राहतात आणि रात्री त्यांच्या घरी जातात. त्यांच्यासोबत माझा वेळ खूप छान जातो. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळालं आहे की कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवणे धाडसाचं काम नसतं. प्रामुख्याने जान्हवी आपल्या घरात भाडेकरू म्हणून आलेल्या महेश आणि माधुरीवर विश्वास ठेवते, मात्र ते दोघं जान्हवीच्या विश्वासाचा फायदा घेतात.
महेश आणि माधुरीच्या खोटेपणामुळे आणि विश्वासघातामुळे जान्हवीला मोठ्या धोक्याचा सामना करावा लागतो. या अनुभवातून जान्हवी शिकते की प्रत्येकाच्या बोलण्यावर आणि वर्तनावर विश्वास ठेवण्याआधी त्यांचे सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. विश्वास हा महत्वाचा आहे, पण तो सावधपणे आणि विचारपूर्वक ठेवला पाहिजे. विश्वास ठेवताना आपल्या आसपासच्या व्यक्तीविषयी सावधगिरी बाळगणं आणि त्यांच्या वर्तनाची सतत तपासणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला धोक्याचा सामना करावा लागणार नाही आणि आपण सुरक्षित राहू शकू. त्यामुळे आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो की विश्वासाने जडलेल्या नात्यामध्ये देखील आपली बुद्धी वापरणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.